माझा एक मित्र होता सीताराम बाईत म्हणून. त्याला जरा दारूचा नाद होता. दारूच्या नशेमध्ये त्यांनी इथं म्हस्कोबाच्या स्थान होता त्याच्या जागेवरती त्यांनी लघवी केली. लघवी केल्यानंतर तो घरी आला आणि दुसऱ्या दिवशी अमावास्येचा दिवस होता. अमावास्येच्या दिवशी ते जरा हे करायला लागलं वेड्यासारखं. मग आम्हाला वाटलं काय दारू जास्त पिला असेल, तर आम्ही त्याला घरात आतमध्ये रूममध्ये त्याच्या टाकली आणि बाहेरून कडी लावून घेतली. त्यांनी बाहेरची कडी उघडून तो जे म्हस्कोबाचं स्थान होतं तिथे फुल पाऊस पडत होता, त्या ह्याच्यामधून तो गवतातून त्या म्हस्कोबाच्या स्थानात जाऊन तिथंच झोपला. असं आम्ही जरा घाबरलोच. पण आम्ही आमच्या मालकाला फोन केला. मालकाने देवऋषी बोलावला आणि त्या गवतात जाऊन झोपला होता. आम्हाला वेळच वाटत होतं तिथे जाईपर्यंत. आम्ही तिघे चौघजण होतो आणि तो एक माणूस देवऋषी. आम्ही गेलो तर तिथे गेल्यानंतर आम्ही काय हात लावलं नाही त्याला, तो झोपला होता गवतातच. मग त्या देवऋषींनी त्याला उठवलं. त्या दोघांची मारामार झाली तिथे. त्या देवऋषाला ऐकं नाही. तो देवऋषी चांगला तगडा होता आणि हा जरा किरकोळ माणूस होता. तरी पण दोघांनी शेवटी देवऋषी आम्हाला म्हटला, पोरांनो या ह्याला आवरा. असं करता करता लय वेड्यागत करायला लागला. मग ते देवऋषी त्याच्या अंगात हे भैरवनाथाचं हे होतं अंगामध्ये त्याच्या. त्यामुळं ही काठीने एवढी हाणली त्याला, लय हाणली. आम्हाला शेवटी वाईट वाटायला लागलं. शेवटी नाही ते ऐकं नाही. दोघांची परत मारामार झाली. मग तो त्याला एवढा पण म्हटला, तुझ्या अंगात भैरवनाथाचं पाणी आहे म्हणून तुला सोडतोय. मग असं करताना रात्री पहाटे 4 वाजले आम्हाला झोपोपर्यंत. 4 वाजल्यानंतर जरा त्याला आराम मिळाला. अमावस्या जशी कमी होईत चालली का, मग त्याला आराम मिळाला. आराम मिळाल्यानंतर आम्ही त्याला रूममध्ये नेलं. रूममध्ये नेऊन झोपावलं. आणखीन सकाळी परत त्याची नाटकं चालू झाली तशीच. देवऋषी म्हटला काय नाही, अजून थोडा वेळ तो तकलीफ देईल. एवढं म्हणजे अक्षरशः एक काठी, बांबूची काठी पूर्ण फुटली एवढी मारली होती त्याला त्या देवऋषाने.